आज आपल्या संगमनेरकरांच्या दृष्टीने अभिमानाचा दिवस आहे। खरं तर ज्या दिवशी टी व्हीवर बातमी पाहिली आणि जाहीर झाला पद्मश्री आपल्या संगमनेरला, संगमनेरचा पहिला पद्मश्री असल्याचा मान हा रघुवीर भाऊ खेडकर यांना मिळाला। आणि आज प्रत्यक्षात ते पद्मश्रीचा पदक या संगमनेरामध्ये येत असताना आमच्या सगळ्यांच्या अंगावर काटा उभा राहावा इतका रोमहर्षक हा प्रसंग आहे। रघुभाऊ, मी काल कराडला होतो आणि श्रीनिवास पाटील साहेबांच्याकडे गेलो होतो आणि त्यांनी मला जुन्या आठवणी सांगितल्या की कशा कांताबाईंचे आणि त्यांचे संबंध होते। ते इथं प्रांत अधिकारी असताना कसा कांताबाई त्यांच्याकडे मदत मागायला गेल्या आणि त्यांनी ती मदत केल्यानंतर कशा पद्धतीने त्यांनी त्याची म्हणजे प्रत्येक वेळेस ते त्यांचं नाव घेऊनच लोकांना सांगायच्या की मला श्रीनिवास पाटलांनी कशी मदत केली। हे तर त्यांना मामा म्हणतात, रघुभाऊ त्यांना मामा म्हणतात। आणि प्रत्येक गोष्टीची जाणीव ठेवणं हे ह्या परिवाराचं एक वैशिष्ट्य आहे। ज्यांनी त्यांना कायम आयुष्यात मदत केली त्यांनी कधी विसरले नाही। संगमनेरकरांच्या ऋणात राहणंच हे कायम पसंत करतात। आता त्यांच्या भगिनींना आपण फोटोला बोलवलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पहिला मान गावाचा आणि मग आमच्या परिवाराचा। मला असं वाटतं की हा जो मनाचा मोठेपणा आहे हा त्यांच्या कलेमधूनही जाणवतो, त्यांच्या स्वभावातून वागण्या बोलण्यातूनही जाणवतो आणि त्याचाच एक परिणाम म्हणून आज देशाचा सर्वोच्च असा जो बहुमान आहे तो पद्मश्रीचा बहुमान रघुभाऊंना मिळालेला आहे। हा फक्त रघुभाऊंचा सन्मान नाही तर हा तमाशा क्षेत्राच्या संपूर्ण देशात आणि राज्यात काम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा सन्मान आहे। आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्राला खूप चांगले दिवस निश्चितपणाने आल्याशिवाय राहणार नाही। रघुभाऊंच्या प्रेरणेने, कांताबाईंच्या प्रेरणेने अनेक लोक या क्षेत्रामध्ये येतील अशी मी पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो। तमाम संगमनेरकरांच्या वतीने तुमचं आज पद्मश्री रघुवीर खेडकर अधिकृतपणे आज तुमचं या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये आम्ही स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद।